टेम्परेचर खरंच खूप वाढलंय. आज 45 इज द रिपोर्टिंग जे माझ्याकडे आहे. आणि मई आपला महिना असा पण खूप अवघड असतो आणि यावर्षी सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की थोडा 11:30 12चे 3 मध्ये प्लीज बाहेर जाणं अवॉइड करा. डिहायड्रेशन नाही होणार यामुळे खूप काळजी घ्या. खूप पाणी आणि स्पेशली ORS आणि जे हायड्रेशनचे आपले निंबू पाणी किंवा हे सगळं असतो तर हायड्रेटेड पण ठेवा. नगरपालिकेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये आता आम्ही इन्स्ट्रक्शन्स इश्यू करत आहोत उष्माघात कक्षांसाठी. PHCs आणि RH मध्ये ऑलरेडी उष्माघात कक्ष एस्टॅब्लिश करण्यात आले आहेत आणि PHC साठी पण इन्स्ट्रक्शन्स आम्ही आता आज देत आहोत. सोबतच आता माझी इनफॅक्ट जस्ट एक मीटिंग झाली जिथे मला डॉक्टर सांगत होते की भरपूर न्यू बेबीज जे आहेत त्यांचं ऑलमोस्ट 30% वेट लॉस होत आहे बिकॉज ते घरी जातात आणि खूप टेम्परेचर वाढत आहे तर वॉटर लॉस खूप जास्त आहे. तर त्यामुळे नवीन बेबीजनी खूप मोठी